हाय, हॅलो, नमस्कार युट्यूब फॅमिली सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे 6 जून आणि 6 जून म्हणजे माझा बर्थडे आहे आज. आणि बड्डेला मी मंदिरमध्ये चाललेला आहोत. मी, माझी मम्मी, भाऊजाई आणि माझी ती भाची छोटी क्यूटसी आहे ना, हिचा पण आज बर्थडे आहे. तर आम्ही आलो आहोत इस्कॉन मंदिरमध्ये. तर इथं बघा, खूप छान मंदिर आहे हे. आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत. तर आता थोड्याच वेळात आम्ही दर्शन घेणार आहोत. तर बाहेरील परिसर तुम्हाला दाखवते पहा. खूप सुंदर आहे, मनाला एकदम शांती भेटते इथं आल्यानंतर ना. आणि आतमध्ये मंदिरमध्ये जात आहोत आणि हा बाहेरील परिसर आहे. एवढं सुंदर आणि शांत मनाला वाटतं ना, की बस बाहेरूनच बघा किती सुंदर आहे हे टेम्पल. खूप छान आहे. बाहेरून मस्त आहे असं परिसर. आणि आतमध्ये इथं गोदानचं पण झालेलं आहे पहा. आता गोदान करू शकता तुम्ही, म्हणजे गाईसाठी चारा वगैरे देऊ शकता तुम्ही तिथं. आणि आता मी मंदिराकडे चाललेलो आहोत. हा बाहेरील परिसर आहे. आणि तिथं पलीकडे मी चप्पल स्टँड वगैरे आहे, तिकडे चप्पल वगैरे सोडणार आहोत आम्ही. आणि इथं बघा, अन्नदान वगैरे तुम्ही जे काय घेऊन आलेले तुम्ही इथं देऊ शकता. तर आम्ही तिथंच दिलं. आणि आता मी वरती चाललेलो आहोत मंदिरामध्ये. आणि असे अधिक मास आहे, पुरुषोत्तम मास, आणि श्रीकृष्णाचे दर्शन घ्यावे. आणि त्यातून माझा बर्थडे, म्हटलं चला आपण श्रीकृष्णाचे दर्शन घ्यायला जाऊया. म्हणून मी मम्मी बरोबर, भाऊजाई बरोबर ह्यांना सगळ्यांना घेऊन आलेला आहे. खूप मस्त मंदिर आहे पहा. मंदिरच्या आतमध्ये पण खूप छान असं मस्त वाटतं. इथं दिवे वगैरे तुम्हाला घ्यायचं तर तुम्ही दिवा लावण्यासाठी घेऊ शकता. तर मी आता काय घेणार नाही, थोड्या वेळाने माझे मिस्टर येणार आहेत तेव्हा आम्ही दोघं मिळून घेणार आहोत. तर आता पहिल्यांदा मिस्टर येत आहेत, तोपर्यंत आम्ही आतमध्ये येऊन बसलेलो. तिथं पहा किती छान, आतमध्ये आल्यानंतर किती भारी वाटतंय. खूपच सुंदर मंदिर आहे. इथं आल्यानंतर मनाला एकदम शांती आणि सुकून भेटतो. मन प्रसन्न पण होतं असं, आणि असं वाटतं इथंच बसून राहावं. पाहू शकता तुम्ही किती छान आहे पहा मंदिर. आम्ही दर्शन वगैरे घेतलं. मूर्ती तर खूप सुंदर, अप्रतिम, असं वाटतं की पाहतच राहावं मूर्त्यांना. असं श्रीकृष्णांना वगैरे असं पाहत राहावं असं वाटतं, तिथून हटूच नाही. इतकं छान वाटतं मनाला. पहा किती सुंदर आहेत. मग आम्ही थोडे फोटो पण घेतले. राधाकृष्णाचेच वेगवेगळे रूपात आहेत बघा इथं. म्हणून तर थोडंसं मम्मी मी पण दर्शन करून नंतर थोडंसं म्हटलं तिथं बसावं. तिथं मंदिराच्या परिसरात बसणार आहोत आता थोडा वेळ. खूप गर्दी होती, कारण पुरुषोत्तम मास असल्यामुळे, अधिक महिना, त्यामुळे भरपूर लोक येत होते दर्शनासाठी. पाठीमाग बघू शकता किती भरपूर पब्लिक आहे. मंदिर पण किती छान आहेत. आम्ही पण थोडंसं बसलो तिथं आणि भजन चालू होतं तिथं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, असं भजन चालू होतं तिथं. तर आम्ही पण ते भजन त्यांच्या मग बोलत होतो. ते माईक मध्ये बोलत आहेत पहा. तर मी ते काही घेतलेलं नाही याच्यामध्ये भजन करायला लागलेलं, कारण कॉपीराईट येईल म्हणून. पण मी तुम्हाला दाखवते. आम्ही पण थोडा वेळ भजन वगैरे केलं. मिस्टर यायला थोडा टाइमच होता तसा, म्हटलं आपण बसूया निवांत तिथं भजन वगैरे करत.
किती छान आहे बघा मंदिर, कसलं मस्त आहे. खूप भारी वाटते इथं. आणि वरती बघा मंदिराच्या वरती कसं आहे, मी असं कॅमेऱ्यातून दाखवत आहे पहा तुम्हाला, किती छान काम केलेलं वरच्या साईडने पण. आतमधून वरच्या साईडचं दाखवलं तुम्हाला. एवढं भारी वाटतं ना खरंच. मग आम्ही आता नंतर ना पुढे तिकडं साईडलाच बालाजीचं पण टेम्पल आहे तिथेच, तर म्हटलं तिथलंही दर्शन करून यावे तोपर्यंत. तर तिकडे चाललेलं आहे बालाजीच्या टेम्पलकडे, बाजूलाच आहे. बालाजीची मूर्ती आहे तिथे. तिकडे भरपूर पब्लिक तिकडे बघा दर्शनाला चाललेले. आणि तिथं पहा किती सुंदर दृश्य बनवत आहेत. ते तुम्हाला मी येताना दाखवणार आहे, तिथं काय बनवत होते ते. दर्शन करून वापस येताना तुम्हाला दाखवते. तिथं छान नजारा होता बघण्यासारखा, पण मी आता तुम्हाला दाखवत नाही, येताना दाखवणार आहे तुम्हाला दर्शन करून. मंदिर मध्ये गेलो आम्ही, त्या बाजूलाच बालाजीचं मंदिर आहे, तिथे दर्शन वगैरे घेणार आहोत. किती छान आहे बघा तिथं पण. तिथले बालाजी दर्शन वगैरे घेतलं आम्ही. पाहू शकता किती सुंदर मूर्ती आहे. मंदिरची प्रदक्षिणा घालून आम्ही तिथं बसलो थोडा वेळ, आणि आता परत वापस निघणार आहोत. वापस चाललेलो आहोत बघा. आणि जाता जाता थोडे फोटोशूट पण केले आम्ही. मस्त फोटो वगैरे घेतले तिथं. छान छान फोटो निघत होते. आणि आता तुम्हाला दाखवणार आहे हा नजारा. हे सुंदर दृश्य बनवत होते तिथं. असं थोडा छोटासा झरणा वरतून असं वृंदावन राधाकृष्णाचं जे असतं ना ते बनवत होते. म्हणजे राधाकृष्ण इथं बासरी वाजत वगैरे बसणार असं दृश्य त्याने बनवणार होते, नजारा तिथं. तर ते चालू होतं, अजून पूर्ण काम झालेलं नव्हतं, तरी बऱ्यापैकी झालेलं होतं. ते छान आहे बघ. खरंच खूप छान वाटत होतं, मन अगदी प्रसन्न प्रसन्न असं वाटत होतं वापस जाऊच नाही इथून. आम्ही प्रत्येक वेळेस जातो तेव्हा आम्हाला असंच होतं, की तिथनं हालच वाटत नाही. आता आम्ही परत अं राधाकृष्णाच्या मंदिरमध्ये चाललेलो आहोत, कारण माझे मिस्टर येणार आहेत तिथे. ते पाठीमागून येणार होते आणि आम्ही पुढे आलेलो होतो. खूप छान पाहण्यासारखं आहे हे मंदिर. ते काम पण खूप छान असं रेखीव आहे बा. ते मस्त केले मंदिराच्या कडेने मूर्त्या अशा कोरलेल्या आहेत. आणि माझे मिस्टर पण आले, मग परत आम्ही तिथून दिवा वगैरे घेतला आम्ही लावण्यासाठी. दीप प्रज्वलित करणार होतो तिथं, तर मग घेतलं दीप प्रज्वलित करून परत आम्ही दोघांनी पण दर्शन वगैरे घेतलं. आणि हे बघा आमचा छोटा कॅमेरामॅन, ती माझे व्हिडिओ घेते. तर हिचं दर्शन करायचं राहिलेलं, तर म्हणजे मग तू आता मी दर्शन घेते, मग मी तिचा थोडा कॅप्चर केलेला आहे बघा व्हिडिओ. आणि परत दर्शन वगैरे सर्वांचं झाल्यानंतर आम्ही खाली आलो मंदिरच्या खालच्या परिसरात मध्ये. इथं परिसर बघा खालच्या साईडचा, किती छान मंदिर आहे, खूप मोठे आहे. ते बघा श्रीकृष्ण नागाच्या फड्यावरती उभारलेला असं मूर्ती आहे. खूप छान वाटतं इथं बाहेर असं कारंज्या वगैरे उडतात.
आणि भरपूर पब्लिक आलेले आहे असं. आणि संध्याकाळच्या टायमाला असतं हे 4 ते 6-7 पर्यंत मंदिर चालू असतं. खूप छान वाटतं. मग इथे आम्ही फोटोशूट वगैरे केले. सर्वांचे फोटो वगैरे घेत होतो आम्ही. फोटो वगैरे झाले, व्हिडिओ वगैरे काढत होतो. तशी आमची छोटीशी फॅमिली. अजून काही मेंबर घरी आहेत. तर इथं बघा गुलाबाच्या झाडांची बाग पण आहे, बगीचा छोटासा. तर मंदिराच्या आवारातच आहे बगीचा. तर अशा प्रकारचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप खूप छान वाटत होतं आणि आता आम्ही घरी जायला निघालेलो आहोत. आणि म्हटलं जाता जाता एक सर्वांचा एक फोटो व्हायला पाहिजे, तर मग इथं सर्वांचा एक फोटो घेतला. आणि बाहेरच्या साईडला खिचडी वगैरे असते प्रसाद म्हणून श्रीकृष्णाच्या इथे. तर ही खिचडी एवढी छान, एवढी स्वादिष्ट आणि एवढी, तुम्ही एक कटोरी जर खाल्ली ना तर मला असं वाटतं की तुम्ही पोटभर जेवण केलं. एवढी स्वादिष्ट आणि एवढी ही असते. आणि पोटच भरून जातो तुमचं. खिचडी मला खूप आवडते. आम्ही कधी पण जातो ना तर तो प्रसाद खाल्ल्याशिवाय घरी नाही येत. तर आम्ही सर्वांनीच मग प्रसाद वगैरे खाल्ला तिथं बसून. बाहेरच्या साईडला असते ही मंदिराच्या.